यो व्हॉट्सअप गायज, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. तर आजचा ब्लॉग तुम्हाला माहितीच आहे, डे 2. आज गौरीचा फेस रिव्हील करणार आहे आणि तुम्हाला सर्व काही पूजा वगैरे होणार आहे ते सर्व काही दाखवणार आहे. म्हणजे भटजी येऊन पूजा वगैरे करतो ते सर्व तुम्हाला दाखवणार आहे. तर मजा घ्या तुम्ही. आणि कालच्या व्लॉगला जसा सपोर्ट केला तसा या व्लॉगलासुद्धा करा. तुम्ही सबस्क्राईब करत नाही, सबस्क्राईब करा. तर चला पुढे काय काय होतं सर्व दाखवतो. गाईज फायनली मी दूध वगैरे सामान वगैरे घेऊन आलो, हार वगैरे घेऊन आलो, पेढे वगैरे सर्व काही घेऊन आलो. ही कामं केली, आता अजून कामं जाम पेंडिंग आहे. ती कामं वगैरे करायची आहेत. कामावर मग कपडे वगैरे चेंज करणार, मग भटजी येणार आहे, मग पूजा वगैरे स्टार्ट करणार. मी सगळं काही दाखवतो. सगळ्यांची घाई गडबड चालू आहे, मला मी दाखवतो. आतमध्ये आवाज थोडासा इश्यू येईल. तर पप्पा बनवतात बिर्याणी. मग उगाच डिस्टर्ब नको, मग इकडं आलो. मग आता इकडची कामं आहेत ते सर्व काय आवरून मी तुम्हाला सिनेमॅटिक व्ह्यू दाखवतो. फायनल रिव्हील झाली आहे आपली गौराई. तर आता तयारी वगैरे करतो. भटजी वगैरे येतील, मग ते पूजा वगैरे करायची, मग ते प्रोसेस वगैरे तुम्हाला माहितीच आहे. तर ब्लॉग शूट करायला असं भेटेल वाटत नाही मला, तरी पियांशूला सांगेल मी मागून शूट करायला. तर चला तयारी वगैरे करूया. सो फायनली गाईज झालेलो आहे तयार. मी फुल ब्लॅक अँड व्हाईट फॉर्मल घातलं आहे. आज फॉर्मल नव्हता घालायचा, कॅज्युअल घालायचा होता, बट मध्ये तर झालं की फॉर्मल घालतो, मग फॉर्मल घातला. तर आता भटजी येत आहेत, ते आले की मग पूजाला सुरुवात करू. तोपर्यंत मी पाय वगैरे बोलून घेतो. प्रथम तुला वंदितो कृपाळा. सो फायनली आता भटजी आलेले आहेत. तर आता पूजा वगैरे करतोय. पूजा वगैरे करताना तुम्हाला व्हिडिओ दाखवतो बघा. पाणी नाही राहून दे सध्या. भाऊ तुमच्या हातून जरा हात करा. मामा झोपलेत. तसंच माझा लुक चेंज झालाय. तर भटजी मला ओरडले. गुरुजी बोलले की ब्लॅक कपडा नाही घालायचा. मग मी चेंज करून हा ग्रे घातला. त्याच्यानंतर मग अभिषेक वगैरे घातला, मी घातला. नंतर मग पप्पांच्या हातून घातला. त्याच्यानंतर आरती घेतली. आरती एवढी भारी घेतली ना, आणि आरतीमध्ये एवढी मजा केली ना, मी सांगतोय न स्किप करता आरती बघा. एवढी भारी भारी आलेले आहेत ना सीन, तुम्ही विचार करू शकता. एवढे भारी भारी. आणि आरती पाहिजे ना तर अशी पाहिजे. तुम्हाला मी पूर्ण क्लिप टाकणार आहे, स्किप करू नका, पूर्ण बघा. खूप मजा येते. आरती सबरे जय जय विठ्ठल परब्रह्म. आरती सबरे जय जय विठ्ठल परब्रह्म. आरती साई बाबा. पंढरपूर साई बाबा मावर. साई बाबा मावर. Hare Krishna, Hare
कृष्ण राधा कृष्ण हरे हरे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय 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 स्वामी समर्थ तेहनाकं महिमान सचन्त यत्र पूर्वे साध्या सन्ति देवाः ॐ राजाधिराजाय प्रसय साहिमे नमो वयं वैश्रवणो दधातु कुबेराज वैश्रवणाय महाराजाय नमः ॐ स्वस्ति स्वराज्यं वैराज्यं परमेष्ठं राज्यं महाराज्यमाधिपत्यमयं समस्तपर्यन्ताय श्लोको विगितो मरुतः परिवेश मरुतस्यावसन् गृहेत् आवीक्षितस्य कामः प्रेये विश्वदेवा सभासदैधि एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात् ओम शांती मालू तुम्ही सगळ्यांच्या हातात थोडं गोळा करा यांच्या हातात द्या चंद्रकांत भाऊच्या हातात द्या आणि आज काय नाव बिव घ्यायचं मी आग्रह कोणाला करणार ती वगैरे झाली आणि त्याच्यानंतर मग जेवण वगैरे चालू होतं वरती तर ब्लॉग करायला जमला नाही आम्हाला कारण की जेवण वगैरे वाढत होतो ते काकू वगैरे वहिनी वगैरे सर्वांना मदत करत होतो तर त्याच्यामध्ये आम्हाला टाईम भेटला नाही ब्लॉग करायला कॅमेरामध्ये झालेलं शूट बट कॅमेऱ्याची फुटेज एवढी क्लिअर नाही मग मी ती टाकली नाही आरती वगैरे करून त्याच्यानंतर जेवली वगैरे सर्व केलं नंतर मग फ्री झालो त्याच्यानंतर आपल्या जवळ कोण आलेले श्रद्धा येणार होती सकाळी 8 वाजता 8ची बस तिची 12ला 8ची बस तिची 12ला येणार होती 12ची बस 2ला शेवटी आली 2:30 वाजता कारण मला माहिती आहे तू काढशीलच इज्जत मी इज्जत नाही काढली ही लेट आली हिला समजायला पाहिजे जरा प्रॉब्लेम काय प्रॉब्लेम नाही झाला गेलो श्रद्धाला सोडायला कारण की श्रद्धाच्या घरून फोन येत होते की ये तिला कुठेतरी बाहेर जायचं होता तर मग तिला बोललो जा बरोबर मग तिला सोडायला गेलो खारपाड्यावरती मग त्या खारपाड्यावर आता ती बोलली की उद्या येणार आहे हो ती उद्या सकाळी 8पर्यंत येते बोल बघू आता तरी 8 वाजता येते का बोलू बाय तर पप्पा बसले तिकडं ती झोपलाय पप्पा आहे का पण ब्लॉगमध्ये तो गाईज आता मामांची गाडी घेऊन चाललो आम्ही थोडा रात्री खायला आणायला आता मामांची गाडी मागितली पाऊस येत होता म्हणून मामांची गाडी मागितली गाडीत बसल्यावर पाऊसच गायब आलो सगळं सामान विमान घेऊन आणि आता आरती बिरती झाली आता सगळी जेवायला बसली त्याला दाखवतो तुम्हाला काय आज आपण बिर्याणी लावलेली आहे त्याच्यावर पापड भेटणार बजरंग बल्ली की कुठं बजरंग चाललंय नुसतं बजरंग बजरंग बली की जय पिंकाताई लय लेट आली आणि एक्सप्लेनेशन देते काय आला मुझसे प्यार करती है या नहीं करती है नहीं तेरा मुझसे प्यार है या नहीं है हैं? ये क्या हो गया नाचा ऐश करा आराम करा ये पूरे बाया
पातूर रंगराया दातूर तुझं गोठ वारे पातूर तू नका शास्त्री देवलीस गो तू नका शास्त्री देवलीस गो तू नका शास्त्री देवलीस गो मायरा तर गाईज सर्व काही मस्ती वगैरे धमाल वगैरे केली. त्याच्यानंतर मग माईबुई वगैरे दाखवली. सगळी नाचतील ते बघा. माझ्या डोईवरी भरली घागर रे भरली घागर रे कान्हा रस्त्याला अडवून कोसरे माझ्या डोईवरी भरली घागर रे भरली घागर रे कान्हा रस्त्याला अडवून कोसरे तुझी मंदिरी पूजा करी तेरे तुझी मंदिरी पूजा करी तेरे पाण्या वाचून पूजा अडील रे माझ्या डोईवरी भरली घागर रे पाण्या वाचून लाल्याच्या पाहुण्यांनी सब गोदरी भेजवली मुद्दा माझ्या मेवणीने सोनी आमचा धोनी ग सोनी आमचा धोनी ये क्या हो गया मागो मागो अर्धा दिसतस तो क्या नाचो मैं तर गाईच बघितलं किती मजा केली पोरांनी, किती मजा असते. त्याच्यानंतर मग पोरं पत्ते खेळायला बसली, दादा वगैरे वहिनी वगैरे काकू वगैरे सर्व काही खेळायला बसली पत्ते वगैरे. त्याच्यानंतर मग खेळून वगैरे झालं, मग सूप बनवला, सूपनंतर मग चिली वगैरे बनवली. त्याच्यानंतर आता पोरं गेलीत गावातल्या गणपती ते पत्ते वगैरे खेळायला गेलीत थोडा वेळ. त्याच्यानंतर डबल ती अर्धा एक तासात येते डबल त्यांना काहीतरी मेन्यू बनवायचं आहे. तर आता तो काही मी ब्लॉगमध्ये घेणार नाही. तर आजचा व्लॉग इथेच एंड करतो आहे.
लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.